आज होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक. ह्या वर्षी रायगडला जाणं नाही झालं तर काय झालं, पण आपल्या क्रांती चौकचा ठिकाण कधी विसरणार का? काय विषय पब्लिक, मी तुमचा लाडका रोम परभणी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मी सकाळ सकाळ आलतो आपल्या बस स्टॉपवरती. वेळेतच मला बस लागली बरं का. आणि आज पण होता आपल्या सोबत रोहन, म्हणजे जो काल आपल्याला भेटला होता तो, आणि दोघांचं नाव सारखं आहे बरं का. मी पोहोचलो आपल्या छत्रपती संभाजीनगरला आणि आज होता आपल्या शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक. नंतर बसवरून उतरल्यावर मी निघालो आपल्या क्लासकडे आणि रस्त्यातच भेटले होते आपल्या तेजसन ते म्हणे आपल्याला ब्लॉग मध्ये त्यांचं चालू होतं फोटोशूटचं. मला एक सांगायचं नाही आताच नाही, तुमच्या भावाचा बर्थडे उद्या म्हणजे 7 तारखेला आणि आपल्याला काही जे 1K फॉलो आता फक्त 750 झालेले. पटकनच्या पटकन करून घे फॉलो. मग तुम्ही बसलो आपल्या क्लास पाशी, मग नंतर आलो आपल्या क्लासमध्ये. आज पण आपल्या कृष्णा भाऊला डायरेक्ट 1 नंबरची बेंचवर बसवलं होतं बरं का. आणि मला तिसऱ्या लेक्चर मध्ये काल पियुष भाऊ आपले रील बघत होते क्लासमध्ये, आज अभ्यास करीत होते. नंतर सुटले आमचे क्लास आणि आम्ही निघालो घरी. पियुषने सोडलं मला बस स्टॉप पर्यंत. बस स्टॉप वरती आलो, बसची वाट बघत थांबलो होतो आणि थोड्या वेळातच मला लागली बस. मग नंतर मी आलो आपल्या डायरेक्ट क्रांती चौकला, कारण की आज होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक. तसं पण रोज आपण आपल्या घरी जायचं आम्हाला शिवाजी महाराजांचं दर्शन करूनच जातो. यावर्षी आपल्या रायगडला जाणं नाही झालं, पण काय झालं, पण पुढच्या वर्षी तर नक्की जाणार म्हणलं. आपल्या 10K फॉलोअर्स लवकर करा, रायगडला लगेच येतो. मग नंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करू. मग नंतर मला लागले बुक, मग मी आलो थोडंसं खायला आणि मग निघालो आपल्या बस स्टॉपकडे. बस स्टॉपकडे आलो आणि थोडीशी घेतली कोल्ड्रिंक आणि लगेच मला लागून गेली बस. मी आलो आपल्या घरी आणि आज आलो मी खूपच लेट. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. थोडं फॉलो करून घ्या आणि 1K फॉलोअर्स लवकर करा.